हे शेतकरी विरोधी धोरण आहे. ट्रॅक्टर कोण वापरतो? शेतकरी वापरतो. आता अनेक वेळा शेतकऱ्यांना या संदर्भातली माहिती आम्ही घेतो आहोत, पण हे सगळे जे नियम लावणं हे कोणासाठी? सामान्य माणसासाठी. ट्रॅक्टर चालक काय श्रीमंत असतो? ट्रॅक्टरमध्ये जर अशा पद्धतीचं हे होत असेल, मी मुळात दोन गोष्टी आता आपल्याला सांगणार आहे. सध्या या सरकारची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. या सरकारला काय करावं काही कळेनासं झालं आहे. कारण मत चोरी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्रातलं असेल किंवा देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता मला काल राहुलजींनी ज्या पद्धतीनं हा विषय मांडला आणि याची सत्यता विथ एव्हिडन्स प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांच्या पुढे ठेवली. कर्नाटक असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्या राज्यामध्ये याबरोबर देशामध्ये कशा पद्धतीनं मताची चोरी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केली जाते आणि ती जगलरी सगळ्यांच्या पुढे पुराव्यासह मांडली. त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या डोक्यातील चिप खराब झाली अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि कालच एका मुलाखतीमध्ये माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी त्यांच्या या नागपूरच्या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार कमी केलेत, ते माझ्या जवळचे होते अशा पद्धतीनं त्यांनी त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. मग आता मला सांगा, गडकरी साहेब म्हणतात 3.5 लाख मतं कमी केलेत आणि तेही माझ्या हक्काचे मतदान, माझ्या नात्यातले मतदान, माझ्या भाच्याचं मतदान नव्हतं. म्हणजेच मोदी सरकार गडकरीजींना या निवडणुकीत त्यांना हरवायचं होतं का? आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचं त्या संदर्भात गडकरींना कुठला बदला घ्यायचा होता 3.5 लाख मतदान कमी करून? मग जर गडकरीजी मान्य करत असतील, गडकरी साहेब, की 3.5 लाख मतदान माझे कमी केलेत, म्हणजे सोयीचं होतं तिथे कमी करायचं, सोयीचं होतं तिथे वाढवायचं. आणि हे विधानसभेमध्ये हे मतदान वाढवूनच फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं. आता हे लपून राहिलेलं नाही. अनेक घरामध्ये घर क्रमांक 0 0 0 0 0 आणि 4 फ्लॅटमध्ये 70 लोक, 80 लोक. कुठे हे मतदान कसे असू शकतात? एका मतदारांचं नाव 10 ठिकाणी, 10 मतदारसंघामध्ये. म्हणजे याचा अर्थ हे जे पुरावे दिले त्यावेळेस आता मला फडणवीस साहेबांच्याकडे मागणी करतोय मी, आता तुम्ही गडकरी साहेबांच्या डोक्यातील चिप खराब झाली असं आता म्हणणार का? की त्यांच्या डोक्यातील चिप खराब झाली आता असं सांगायचं आहे का तुम्हाला? ज्यावेळेस राहुलजी म्हणत होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर तीव्र शब्दामध्ये तुमची भूमिका मांडली. मग आता काय म्हणणार? आता या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? की गडकरी साहेब खोटं बोलत आहेत, 3.5 लाख मतदान कमी झालेत, त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला होता का यातून? की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, काय होती याचा खुलासा कोण करेल? म्हणून राहुलजींना एका दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स बघणारे 14 कोटी जनता आहे, 14 कोटी एकाच वेळेस. बाकी तर सोशल मीडियावर आणि सगळ्या गोष्टीमध्ये जे काही देशाच्या पुढे येत आहे, हे सरकार मताची चोरी करून आली, हेराफेरी करून, बेईमानी करून, लोकांना फसवून हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे आमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की जर 3.5 लाख मतदार कमी झाले असतील त्यावेळेस गडकरी साहेबांचे, तर याला आपल्याकडे काय उत्तर आहे ते उत्तर आपण देणार का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा महाराष्ट्रात आता गाजतोय. शिक्षण व्यवस्था, शालेय शिक्षण व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. कोणी याचा वाली राहिला नाही. शिक्षण खातं एवढं करप्ट झालेलं आहे की व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा, जवळपास 10,000 कोटीचा घोटाळा शालांत आयडीच्या माध्यमातून केलेला आहे. हजारो
बोगस मास्तर, शिक्षक संस्था चालक, अधिकारी यांच्या संगनमताने लावले गेले आहेत। नागपुरात उघडकीस जरी हा घोटाळा आला असला तरी याची व्याप्ती नाशिक, मराठवाडा, संभाजीनगर आणि किमान हा 10,000 कोटीचा घोटाळा आहे। हा घोटाळा करणारं सरकार याला जबाबदार नाही का? याला महायुतीचं सरकार जबाबदार नाही का? आणि आज अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करून काढून टाकलं, निलंबित केलं आणि बडतर्फे केलं असेल। अनेक शिक्षणाधिकारी याच्यामध्ये सामील आहेत। मग ह्यावर केवळ थातूरमातूर SIT नेमली म्हणजे जबाबदारी पूर्ण झाली का? जे पात्र नाहीत ते मास्तर 40-40, 50-50 लाख रुपये देऊन संस्था चालकाच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नोकरी करतायत, पगार घेत आहेत, शासनाला लुटत आहेत। यावर तुमची भूमिका काय आहे की यातला हिस्सा राज्य सरकारला, महायुतीच्या सरकारला, कोणत्या कोणत्या मंत्र्याला जातोय का? मंत्री याचे वाटेकरी आहेत का? व्यापम घोटाळा झाला त्याच पद्धतीनं या राज्यातील बेरोजगारांना, पात्र बेरोजगारांना उद्ध्वस्त करण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे आणि या पापाचे वाटेकरी हे सगळे आहेत। याची सगळी चौकशी केवळ SIT नेमून होणार नाही तर याकडे हे सगळं प्रकरण आता CBI कडे, ED कडे देणार का? करोडो रुपयाचा घोटाळा यामधून उघडकीस येईल। शासनाच्या तिजोरीची अक्षरशः लूट झालेली आहे या बोगस चालंत IDच्या माध्यमातून। याची व्याप्ती नाशिकमध्ये केवळ एक गुन्हा दाखल झाला, अद्यापही कुणावरही कारवाई झालेली नाही, कुणावरही कुणालाही अटक केली नाही। औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये सुद्धा थातूरमातूर कारवाई झाली, 1-2 अधिकाऱ्यांना पकडलं गेलं। तिथे तर याहीपेक्षा, नागपूरपेक्षा मोठा घोटाळा तिथे झाला आहे। या संस्था चालक कोण आहेत? सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत का? सत्ताधाऱ्यांनी यांना आशीर्वाद देऊन ही सगळी भरती केली का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या घोटाळ्यामध्ये असलेले सर्व जबाबदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी तक्रार दिली घोटाळा दाबायसाठी त्याच उपसंचालकाला अटक करून जेलात ठेवलं। ज्यांनी तक्रार केली, ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला, म्हणजे सरकारची भूमिका हीच आहे की यामध्ये क्लिअर झालेला आहे की घोटाळे उघडकीस येऊ नये म्हणून उघडकीस आणणाऱ्यांनाच आतमध्ये टाकून त्या घोटाळ्यावर पडदा टाकणं ही सरकारची भूमिका आता स्पष्ट झालेली आहे। म्हणजे चोरांचं सरकार, चोराला साथ देणारं सरकार आणि चोरी करायला लावणारं सरकार आणि चोरी उघडकीस आणणाऱ्यावर कारवाई करणारं सरकार, अशी या सरकारची आता प्रतिमा झाली आहे। हा एवढा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये, 10,000 कोटीच्या पेक्षा मोठा घोटाळा, लाखो शिक्षक या ठिकाणी लावले गेलेत आणि भरती केले गेलेत। याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा ED किंवा CBI मार्फत याची चौकशी सरकार करण्याची घोषणा करेल का? आणि दूध का दूध, पाणी का पाणी करेल का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। हिंदी सक्तीचा मुद्दा गाजत असताना पंढरपुराच्या मंदिरात सुद्धा आता हिंदीमध्ये आरती आणि पूजा व्हायला लागली आहे। काय हिंदी सक्ती या पद्धतीने सुद्धा सुरू केली का? काय वाटतं? धार्मिक तौर पर जो है उसको आयोजनों में भी हिंदी से, जहाँ पे मराठी पद्धत थी वहाँ पे हिंदी को डाला नाही। पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात जर हिंदीची आरती होत असेल, मला पूर्वी होती की नाही, पण मी ज्यावेळेस दर्शनाला गेलो त्यावेळेस मराठीतच आरती होती। पण आता जर हिंदी आरती होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे। त्यामुळे हे आता अलीकडे जर सुरुवात झाली असेल हिंदीमध्ये आरती, तर सरकारने त्वरित बंद केली पाहिजेत। मराठी देव, मराठी म्हणजे आमचा विठुराया जाणारे भाविक त्यांच्या भावनेचा विचार करून आणि मराठी भाषेचा, मराठी भाषिकांचा अपमान होणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारून सरकारने त्वरित ते बंद करावं आणि मराठीमध्येच ते सुरू करावं, अशी आमची सरकारकडे मागणी आहे। सर,
राहुल गांधी जी की जो स्टेटमेंट हुआ था, जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उसको लेकर जो है मुख्यमंत्री द्वारा लगातार जो इसको मनमोहन बता रहे हैं। और इसी के साथ जो कल शरद पवार साहब ने एक बहुत बड़ा खुलासा किया, जिसमें विधानसभा चुनाव के तहत जो उनके पास कुछ लोग आए थे जिन्होंने 160 सीट जीतने का दावा भी किया था। कोई उनके वो देखिए, पवार साहब सीनियर लीडर है, वो इस तरह की झूठ बातें नहीं कह सकते। अब उनके बारे में भी कल परसों आए वाले कुछ लोग अगर उनके बारे में टिप्पणी करने लगे, जिनकी औकात भी नहीं है टिप्पणी करने की उनके ऊपर में, वो भी करते हैं। और रहा सवाल कि मुख्यमंत्री जी ने जो राहुल जी के ऊपर जो भद्दी टिप्पणी की थी, क्या अभी इस बारे में यही टिप्पणी वो नितिन जी गडकरी के खिलाफ में भी करेंगी क्या? जब राहुल जी ने कहा था कि ऑटो की चोरी हुई, हेराफेरी हुई, और ये जो महाराष्ट्र में सरकार आई, ये गड़बड़ी करके सरकार आई, और इसके एविडेंस के साथ में उन्होंने प्रेजेंटेशन दिखाकर एक एक वोटर 10-10 जगह में था, कुछ जगह में जगह ही नहीं, एक घर में 500-700 वोटर बताए गए। जिस तरह से हाउस का नंबर होना चाहिए था, हाउस के नंबर भी वहाँ पे नहीं है। बहुत सारी चीज़ें उन्होंने सबके सामने रखी। एट ए टाइम 14 करोड़ लोगों ने वो देखा। और बहुत सारे अभी जो सोशल मीडिया पर ट्रेंड चल रहा है कि ये उजागर हुआ है कि ये सरकार बेईमानी से बनी है, वोटों को वोट कटवा कर बनी है या वोट बढ़ाकर बनी है। ये स्पष्ट हो चुका है। जब हम ये बातें करते हैं और जहां हम लोग इलेक्शन कमीशन पे आरोप करते हैं, तो यहाँ के ढेर सारे सरकार के वकील, मंत्री से लेकर मुख्यमंत्री से लेकर तो सब कुछ उसका खुलासा करना शुरू करते हैं। अरे इलेक्शन, इंडिया के इलेक्शन कमीशन ने ये शुरू करना चाहिए, ये खुलासा देना चाहिए। अभी जब यही प्रकार की बात कि हमारे नितिन जी गडकरी साहब ने जब कहा कि 3.5 लाख वोट यहाँ पे कम किए गए, वो सब वोटर्स मेरे थे, मेरे नज़दीकी थे, मेरे रिलेटिव थे, उनके भांजा का भी वोट था, उन्होंने स्पष्ट रूप से कहा। अब मुझे ये सवाल है कि मुख्यमंत्री जी से, क्या आप जो भद्दी टिप्पणी राहुल जी के तरफ उंगली बताकर की थी, राहुल जी के बारे में की थी, वही टिप्पणी अब क्या आप गडकरी जी के बारे में कहेंगे क्या? ये भी खुलासा मुख्यमंत्री जी ने करना चाहिए। क्योंकि अगर उन्होंने कहा था वोट बढ़ गए थे, तो इन्होंने कहा था वोट कम हो गए थे। क्यों कम हो गए थे? तो गडकरी जी टारगेट थे क्या मोदी सरकार के? ये भी सवाल आता है। क्या उनको गिराने की साजिश थी क्या वोट कम करके, उनके हक के वोट? और जब विधानसभा में वोट बढ़ गए तो सत्ता पाने के लिए वोट बढ़ाकर उसका फायदा उठाया गया क्या? ये दोनों सवाल बराबर के हैं। तो दोनों सवाल में एक सवाल का जवाब मुख्यमंत्री जी ने दिया है, तो दूसरा भी सवाल का जवाब मुख्यमंत्री जी ने देना चाहिए और इसका भी खुलासा करना चाहिए। किसकी क्या बोलते खराब हुई थी, मेमोरी चिप खराब हुई थी, तो वो मेमोरी चिप किसकी खराब हुई, वो भी अभी गडकरी जी की भी मेमोरी चिप खराब है क्या? इसका भी सवाल का जवाब सरकार ने महायुति सरकार के मुख्यमंत्री ने देना चाहिए। कल इंडिया गठबंधन की एल्गार यात्रा निकलने वाली है, क्या कहेंगे? कल इंडिया संगठन की एल्गार यात्रा निकलने वाली है, क्या कहेंगे? नहीं, सवाल ही नहीं। देश भर में ये सरकार बेईमानी से बनी है, देश में बनी है, राज्यों में बनी है। जहाँ तक मेरा सवाल है कि कर्नाटका में भी यही हुआ, बिहार में भी यही हुआ, अभी बहुत सारे जगह में ऐसे करके इन्होंने सरकारें बनाई है। ये तो पार्लियामेंट में चुनाव हार चुके थे, बहुत सारी जगह पे इन्होंने जगलरी करके, बेईमानी करके चुनाव जीता है। आज ये सब जो उजागर हो रहा है, तो इंडिया आघाड़ी एकता बनाकर, एक शक्ति बनाकर, इसका पूरा पर्दाफाश इसे ने, ये कोई स्वायत्त संस्था नहीं रही, ये बेईमानी बेईमान को साथ देने वाली सरकार के इशारे पर काम करने वाली ये संस्था बन गई है। जब इससे ऐसी संस्थाएं इलेक्शन जो फेयर होना चाहिए, तो ये अगर इलेक्शन कमीशन की जैसी इलेक्शन चुनाव आयोग जब करप्ट होता है या उसके बारे में सवाल खड़ा किया जाता है, तो इसका डेमोक्रेसी पर क्वेश्चन मार्क लगता है। क्या डेमोक्रेसी हमारी साबुत रहेगी, हमारा संविधान साबुत रहेगा? और ये सवाल आता है कि हमारे लोकतंत्र में जो चुनाव को सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है, कारण जनता सरकार चुनती है, और वो सरकार चुनती है तो सरकार बनाते वक्त इलेक्शन कमीशन की भूमिका एकदम
ट्रांसपेरेंट होना चाहिए, पर वो दिखती नहीं है। इसीलिए आज जो सवाल खड़ा किया जा रहा है उसके बारे में जनता के दरबार में जाकर इनका पर्दाफाश करने का काम हम लोग करेंगे और उसकी शुरुआत करेंगे। बिहार चुनाव से पहले राजनीतिक दलों पर इलेक्शन कमीशन का बड़ा एक्शन लिया गया, 334 पार्टियों की मान्यता रद्द कर दी गई। नहीं, अब यह कोई मान्यता जब उनके नियम के कानून के हिसाब में होगा मान्यता की गई तो हम और उसके बारे में कुछ टिप्पणी नहीं करेंगे। पर चुनाव को मद्देनजर रखते हुए इसके बारे में हम लोग को ज़्यादा जानकारी नहीं है, और अगर चुनाव आयुक्त ने कानून में दायरे में रहते हुए काम की तो उसके लिए हमारी कोई टिप्पणी करने का सवाल नहीं आता। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।